नमस्कार मित्रांनो, माझे नाव अब्दुल दर्जी आहे. मी या धारावी डेपोमध्ये कार्यरत आहे. कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पी एफचे पैसे हे पूर्ण भेटतात. परंतु पी एफचे पैसे सोडून पी एफ इन्शुरन्स पॉलिसीचे 2 लाख रुपये ते 7 लाख रुपये कामगारांच्या वारसदाराला भेटतात व वारसदाराला पेन्शन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा केले जातात व वारसदारांच्या 2 मुलांना प्रत्येकी पेन्शनची रक्कम महिन्याला 750 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. माझ्या माहितीप्रमाणे मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत खात्यामध्ये पेन्शनचे पैसे जमा केले जातात. त्याकरिता कामगारांनी ज्या डेपोमध्ये ते कार्यरत आहेत तेथे ऑफिसमध्ये जाऊन OA साहेबांना भेटून पी एफ अकाउंटला नॉमिनेशन आहेत की नाही हे खात्री करून घेणे व अधिकारी वर्गाच्या सल्ल्याने योग्य ते नॉमिनेशन लावणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जर अधिकारी बोलत असतील कुलाबा डेपोमध्ये जाऊन नॉमिनेशन लावा तर ते करून घेणे. कुलाबा डेपोमध्ये देखील अधिकारी कामगारांना योग्य ते मार्गदर्शन करतील. माझ्या अकाउंटला नॉमिनेशन आहे, मला गरज नाही असे म्हणून चालणार नाही. कृपया करून कामगारांनी खात्री करून घ्या की योग्य ते सुधारणा करून घ्या. कारण की मी असे प्रकरण बघितले आहे की आपला कामगार अचानक मृत्युमुखी पडल्यानंतर आपल्या कुटुंबियांना सर्व कार्यालयामध्ये म्हणजेच ज्या डेपोमध्ये आपण कार्यरत होतो तो डेपो, कुलाबा डेपो, बांद्रा डेपो ऑफिस जवळपास धावपळ करावी लागते. म्हणून मी वारंवार सांगत आहे, जागे व्हा, सतर्क राहा व अधिकारी वर्गाकडून योग्य ती माहिती घ्या. ते माझ्यापेक्षा जास्त आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. कृपया दुर्लक्ष करू नका. आमचे नॉमिनेशन आहे, आमचं काही प्रॉब्लेम नाही असे म्हणणारे माझे सहकारी मित्र होते, परंतु त्यांच्या कुटुंबियांना जो झालेला त्रास आहे तो मी बघितला आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून कामगारांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती कामगारांपर्यंत पोचते व जास्तीत जास्त हा व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून कामगारांना योग्य ते उपयोगी पडेल. व्हॉट्सअपवरती कामगारांचे आजारपणामुळे किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्याची बातमी येते व त्यानंतर त्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळतो व कुटुंबियांना कशा प्रकारे कार्यालयाची धावपळ करावी लागते ते मी बघितले आहे. त्याकरिता मी हात जोडून सगळ्यांना विनंती करत आहे, ती वेळ आपल्या कुटुंबावरती येऊ देऊ नका. अगोदरच बेस्ट कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही बरोबर नाही आणि जर घरामधला करता धरता व्यक्तीच अचानकपणे मृत्युमुखी पडला तर त्या कुटुंबाची अवस्था अतिशय दयनीय होते. माझ्या त्या बहिणीला, माझ्या त्या माऊलीला जो त्रास होतो ते मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणून मी हात जोडून विनंती करत आहे, दुर्लक्ष करू नका. आपला कामगार मित्र अब्दुल दर्जी. धन्यवाद मित्रांनो.